कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी सुरू। महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग तुकडे करू अशा कामराला धमक्या। जीवाला धोका असल्यानेच अंतरिम जामीन द्या, कामराच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये 1.25 तास डिनर डिप्लोमसी। आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता। मंत्री उदय सामंतही बैठकीत हजर। राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला। मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया। दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो, भिडे गुरुजी विसरले असतील। राजू पाटलांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क। संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। आमदार अमोल मिटकरी यांचा खोच अटोला। ही बीड पोलिसांना शरण येणार। व्हिडिओ शेअर करत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंची माहिती। कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा काही दिवसांपूर्वी कासलेंचा दावा। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। काठेगल्ली परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने पालिकेकडून तोडक कारवाई। आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न। दंगलीसाठी भाजपने आधी मुहूर्त काढतात। नाशकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयकाबाबत सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला नोटीस जारी। केंद्र सरकार 2 आठवड्यात म्हणणं मांडणार। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची माहिती। सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ। सोनं 97,500 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 1 लाखाच्या उंबरठ्यावर। धावत्या रेल्वे गाडीत आता एटीएम सुविधा उपलब्ध। मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सुविधा सुरू। प्रवाशांच्या प्रतिसादानुसार विस्तार करण्यात येणार।